अपडेट न्यूज। केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ जाहिरातबाजी, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच कृष्णा पुसनाके। आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच केवळ शब्दांची फुलोरा आणि जाहिरातबाजी असून यात देशाच्या अन्नदात्यासाठी कोणतीही ठोस योजना नाहीये, अशी घणाघाती टीका सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केली आहे। यवतमाळसारख्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू असताना या अर्थसंकल्पात आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याही ठोस ध्येय धोरणांचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो। हा अर्थसंकल्प केवळ उद्याच्या वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेज पुरता मर्यादित आहे। जमिनीवर काम करणाऱ्या शेतकऱ्याला यातून काहीही मिळणार नाहीये। खतांच्या वाढत्या किमती आणि हमीभावाचा कायदेशीर प्रश्न यावर केंद्र सरकारनं सोयीस्कर मौन पाळलंय। सरकारनं केवळ आकडेवारीची फेकाफेक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय। शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारणारे सरकार आता शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडेही बघायला तयार नाहीये। हा अर्थसंकल्प शेतकरी विरोधी आणि केवळ कॉर्पोरेट मित्रांच्या फायद्याचा आहे। कृष्णा पुसनाके, जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी, यवतमाळ। आज जे जाहीर झाला अर्थसंकल्प फक्त हे दिशाभूल करासाठी आहे शेतकऱ्याचा। याच्यामध्ये आपल्याला काहीच मिळणार नाही। फक्त हे उद्याच्या ठळक बातम्या पेपरला येणार आहे, बस त्याच्यामधून तुम्ही फक्त पेपरला बातम्या वाचा आणि त्याच्यामध्येच तुम्ही खुश व्हा शेतकरी। याच्यामध्ये शेतकऱ्याचं तोंडावर पाणी पोचण्याचं काम ह्या गव्हर्नमेंटने केलं आहे, केंद्र सरकारने। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.